नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. हा फक्त एक बाबा नाही, हा आहे विश्वासाचा गैरफायदा घेणारा सर्वात मोठा भोंदू. नाशिक मध्ये उघड झालेलं अशोक खरात प्रकरण आता महाराष्ट्रभर गाजतंय आणि रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात पूर्वी मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा, पण नंतर स्वतःला कॅप्टन बाबा म्हणवणारा एक तथाकथित ज्योतिषी. लोकांना सांगायचा, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुमचं भविष्य बदलू शकतो. आणि इथूनच सुरू झाला लोकांच्या श्रद्धेचा खेळ. तो लोकांना घाबरवण्यासाठी प्लास्टिकचे साप, वाघाच्या कातडीसारखे कपडे, बनावट चमत्कार याचा वापर करायचा. लोकांना वाटायचं खरंच काहीतरी अलौकिक घडतंय, पण प्रत्यक्षात हे सगळं एक स्क्रिप्टेड ड्रामा होता. आता ऐकून धक्का बसेल. 100 रुपयाला मिळणारे चिंचोके पॉलिश करून ऊर्जित खडे म्हणून विकले जायचे. किंमत 10,000 ते 1,00,000 रुपये. लोक अंधश्रद्धेत इतके बुडाले होते की त्यांनी लाखो रुपये त्याच्यावर उधळले. पण खरी भयानक गोष्ट इथून सुरू होते. महिलांना पूजा आणि उपचार याच्या नावाखाली एकटं बोलावलं जायचं. त्यांना ड्रग्ज दिलं जायचं, हिप्नोटाईज केलं जायचं आणि नंतर अत्याचार. अनेक महिलांनी आरोप केलेत की त्यांच्यावर वारंवार जबरदस्ती झाली आहे. इतकंच नाही, पोलिसांच्या तपासामध्ये 50 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप समोर आल्यात. गुप्त कॅमेरे, ब्लॅकमेलिंगचे पुरावे मिळालेत. हे सगळं समोर आलंय. आता या प्रकरणामध्ये अनेक FIR दाखल झालेत. SIT तपास देखील सुरू आहे आणि सरकारनेही कडक कारवाईचा इशारा देखील दिलाय. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपण अजूनही किती वेळ फसणार आहे. देवावर विश्वास ठेवणं हे चुकीचं नाही, पण अंधाळा विश्वास ठेवणं धोकादायक आहे. कारण आजचा बाबा उद्याचा गुन्हेगार निघू शकतो. अंधश्रद्धा नाही, जागरूकता ठेवा. शेअर करा, कारण कोणाचं आयुष्य वाचू शकतं.